थोडा थोडा जेव्हा आपण नाट्य प्रवासाबद्दल बोलतोय तेव्हा चेतन दातार सोबतचं तो अनुभव कसा होता? काही विषय? चेतन गेला ना तिथेच खूप मला असं वाटतं की नुकसान झालं आपलं, माझ्या पिढीचं, माझं वैयक्तिक नुकसान झालं. जी समज आहे ती समज असायचं ते वय नव्हतं. आम्हाला नाटक करायला आवडायचं आणि आम्ही करायचो. पण हळूहळू जसं वय वाढत गेलं, मी चेतन गेला तेव्हा मी 21-22 वर्षाची होते, 23. आणि नंतर नंतर त्याची उणीव मला जास्त भासत गेली की जो एक मार्गदर्शक असायचा, तिथे खुर्चीवर बसलेला असायचा, असाच हात ठेवून, माहिती आहे ना, 2 हात असे घेऊन बसायचा, एक पाय टाकून, आणि आपण काही जाऊन त्याला, चेतन काय करू रे, चेतन हे करू का, तर तो एक हक्काचा माणूस जो होता, जो तुम्हाला मिसलीड करायचा नाही, जो तुम्हाला सगळ्या व्यावसायिक काय, नाटक प्रायोगिक काय, पिक्चर काय, हे काय, ह्या सगळ्याची एक ग्रूम करायचा तुम्हाला. तुमच्यासाठी तो एक व्यक्ती होता की चेतनचं ऐकूया तर आपल्याला योग्य मार्ग मिळेल. कारण चेतननी शेवटच्या दिवसात जे 4 दिवस बघ आविष्कारमध्ये सिनेमास्कोप पण सुरू केलं होतं, शॉर्ट फिल्म्स दाखवायला सुरुवात केली होती ही नाटक तिथे. तर एवढा क्रिएटिव्ह माणूस, एवढा अफाट वाचन, समज, आणि प्रायोगिक रंगभूमीच त्याच्यासारख्या माणसाने का निवडावी, एवढा तो टॅलेंटेड होता. पण त्याची त्यामागे भूमिका होती की मला हे माध्यम सगळ्यात जास्त आवडतं. खरं तर निलिमा, मला आजसुद्धा प्रायोगिक नाटका इतकं काळजात लपलेलं काहीच नाही वाटत. असं मी नंतर, ते नेहमीच स्पेशल राहील तुझ्यासाठी? कायम स्पेशल. मला 22-23व्या वर्षीच असं वाटायला लागलं आपल्याला मुंबईत राहायचं म्हणून भाडं पाहिजे, घर पाहिजे, ह्या सगळ्या, तेव्हा ती विवंचना वाटायची, शी काय ह्याच्यात अडकून आपण ना आपल्याला जे आवडतं ते करत नाही होत. मला आठवते वळू आणि त्या दरम्यान मी अतुल कुलकर्णीला बोलले होते, मी म्हटलेलं की मला ना नाही करायचं आहे पिक्चर, नको व्यावसायिक, मला पूर्ण वेळ प्रायोगिक नाटक करायचे रे.